नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती। तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्सको येथे ITIच्या विद्युत सहाय्यक या पोस्टसाठी एकूण किती पदे पाहायला मिळत आहे? तर 2623 पदे पाहायला मिळत आहे। आणि याची री ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजेच नवीन जाहिरात आपल्याला गेल्या 1 ते 2 दिवसाआधीच पाहायला मिळाली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी आहे आणि ती म्हणजे कोणती? जागा वाढलेल्या आहे आणि बऱ्याचशा प्रमाणात जागा वाढलेल्या आहे। टोटल 719 जागा वाढलेल्या आहे। तर त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांचं आता इथे सिलेक्शन होणार आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणजे काय, तर 2623 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन इथे कन्फर्म होणार आहे 100%। याच्यावरती एकही स्टुडंटचं होणार नाही आणि याच्या खाली सुद्धा एकही स्टुडंटचं होणार नाही। ओके, तर टोटल 2623 आणि यामध्ये जर तुम्हाला बसायचं असेल ना, 2623 मध्ये जर तुम्हाला नोकरी घ्यायची असेल तर तुम्हाला एकच नोकरी देऊ शकते आणि ते म्हणजे कोणती गोष्ट? अभ्यास। वारंवार सांगत असतो मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्यानं किंवा यावर व्हिडिओ बनवा त्यावर व्हिडिओ बनवा यावर काही विषय नाही, फक्त विषय हाच आहे महत्वाचा, तो म्हणजे अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास। मी वारंवार सांगतो, आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना, अभ्यास करा, रिव्हिजन करा, सातत्यानं करा, मराठी करा, रिझनिंग करा, मॅथ्स करा आणि टेक्निकल करा, परंतु सातत्यानं करत राहा। एकच गोष्ट तुम्हाला नोकरी देऊ शकते आणि ती म्हणजे काय? अभ्यास। कारण अभ्यास जर सोडला, तुम्ही म्हणाल की नाही मला वॅकन्सी आणायची आहे, वॅकन्सी आली, अभ्यास नाही केलो तरी चालेल, अशानं नोकरी नाही लागणार। नोकरी कशानं लागेल? तर अभ्यासानं लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा टॉपिक मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आणि ते म्हणजेच काय, की महापारेषणमध्ये जी महापारेषण विद्युत सहाय्यकची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये झोन नुसार कट ऑफ लागणार काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। विद्यार्थ्यांना संभ्रम आहे की कट ऑफ जर झोन वाईज लागणार तर नाही काय, मग आम्ही नेमकं कुठल्या झोन मध्ये फॉर्म भरायचा, हा सुद्धा महत्त्वाचा विषय असणार आहे। कारण की आता लवकरच तुम्हाला येणाऱ्या 7 ते 10 दिवसामध्ये URL लिंक ऍक्टिव्ह झाल्याचं तुम्हाला लवकरच कळेल। ओके, आणि दुसरी बाब अशी की नोकरीचे जे ठिकाण असणार आहे तुमचे, म्हणजे नोकरीचं जे ठिकाण आहे ते परिमंडळानुसार राहा। आता परिमंडळ आहे 7 परिमंडळ, त्या 7 परिमंडळातून नोकरीचं मेन कुठलं ठिकाण तुम्हाला मिळणार आहे त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये ऑप्शन द्यायचा आहे का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। जर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या। याच्यामुळे काय होतं ना, येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो आणि ते सर्वात आधी तुम्हाला आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो। तर आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। तिथे 4500च्या वरती विद्यार्थी आपल्यासोबत जुळलेले आहे। तर इलेक्ट्रिकल नॉलेज बाय सचिन सर आपल्या चॅनलचं नाव आहे, तिथे जाऊन तुम्हाला जुळायचं आहे। ओके, चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया। अत्यंत महत्त्वाचं मी तुम्हाला यामध्ये माहिती देणार आहे। बघा, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जी नवीन जाहिरात आहे त्याच्यामध्ये एक पॉइंट लिहिलेला आहे। पॉइंट कोणता? 8वा। या 8व्या पॉइंटमध्ये तुम्हाला बघायचं आहे, 2 पॉइंट आहे, 8.1 आणि 8.2। तर इथे लिहिलेलं आहे निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापनेबाबत। पदस्थापनेबाबत म्हणजे नोकरीचं ठिकाण, म्हणजे सिंपल सांगतो तुम्हाला, नोकरीचं ठिकाण कुठं मिळणार। तर बघा इथे काय लिहिलेलं आहे, मी तुम्हाला समजून सुद्धा सांगतो तुम्हाला कशा प्रकारे काय करायचं आहे। बघा, उमेदवारास त्याला ज्या परिमंडला अंतर्गत पदस्थापना हवी आहे त्या परिमंडलाची उमेदवाराने ऑनलाईन अर्जात निवड करावी। म्हणजे सिंपल म्हटलेलं आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जेवढी परिमंडल आहे त्या परिमंडलापैकी एक परिमंडल तुम्हाला निवडायचं आहे। ओके, सिंपल। हो सर, एवढं समजलं। आता समोर बघा काय म्हणतंय, सदर पर्याय निवडताना उमेदवारांनी जाहिरातीसोबत जोडलेल्या प्रपत्र क्रमांक 1 मध्ये दर्शविलेल्या सामाजिक व समांतर आरक्षणाचा अनुशेष व रिक्त पदांची संख्या विचारात घेऊन परिमंडळाची निवड करावी। आता हा महत्वाचा पॉइंट तुमच्यासाठी ठरणार आहे। कोणता? की उमेदवार जे आहे ते प्रपत्र जोडलेलं आहे, ते प्रपत्र क्रमांक 1 पाहायचं आहे आणि त्याच्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे। आता फॉर एक्झाम्पल, आरक्षण म्हणजे काय? SC, ST, OBC, त्याच्या व्यतिरिक्त EWS, आता ESBC, त्याच्या व्यतिरिक्त VJA, भज अ ब क ड, जे व्हॉट एव्हर ज्या काही असतील, तर त्यांनी आपल्या जागा बघायच्या आहे की तुमच्या त्या परिमंडळामध्ये तुम्हाला तिथे कुठे जागा आहे। जर तिथे जागा असतील ना, तिथे एक तरी जागा असेल किंवा 2 तरी जागा असेल, 10 तरी जागा असेल ना, जिथं मॅक्झिमम जागा आहे तर तिथं काही प्रॉब्लेम नाही। परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आला त्या परिमंडळामध्ये जर तुम्हाला घरापाशी जॉब पाहिजे असेल तर मी सांगतोय तुम्हाला की तुम्हाला
परिमंडल घरापाचच निवडणं अत्यंत म्हणजे जवळचं, घरापाचचं म्हणण्यापेक्षा जवळचं निवडणं फारच गरजेचं आहे. तर त्यामुळे काय काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की परिमंडळ निवडत असताना तुमच्या त्या कास्ट कॅटेगरीच्या जागा त्यामध्ये आहे का हे आधी बघून घ्यायचं. हा पॉईंट समजला? होय सर, तुम्ही समोर चला. आता समोरचा पॉईंट बघा काय म्हणते. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत निवड झाल्यास आता तुमची निवड होईल. मग निवड कशामध्ये होईल बघा विद्यार्थी, मी कट ऑफवर येतोय. तर 2600 किती जागा आहे? 23 जागा आहे. तर किती जणांचं सिलेक्शन होणार आहे? 2623 जागांचं, आणि कॅटेगरी वाईज होणार. ओके, मग कॅटेगरी वाईज होणार 2623च मुलांचं सिलेक्शन होईल. ज्या ज्या कॅटेगरीमध्ये ज्या ज्या जागा आहेत त्या कॅटेगरीमध्ये. मग 2623 मुलांचं, मग त्या सपोज तुमचं सिलेक्शन झालं. तुम्ही फॉर एक्झाम्पल ओबीसीचा कट ऑफ लागला 100 पैकी 60 मार्क्स, एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल 100 पैकी 60 मार्क ओबीसीचा कट ऑफ आहे. आता हा शेवटला जो विद्यार्थी आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जो शेवटला विद्यार्थी आहे, मग याचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. परंतु यानं काय केलं, सुरुवातीला हा विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना टाकलं नागपूर. काय झालं? टाकलं नागपूर. आता नागपूर दुसऱ्याही विद्यार्थ्यांना टाकलं. याचं तर 60 कट ऑफ होता, पण दुसऱ्याही विद्यार्थ्यांना टाकलं त्याला 61 मार्क्स होते. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, या 60 वाला मिळेल का? नाही मिळणार. मग कोणाला मिळेल? 61 वाल्याला. परंतु कट ऑफ तर 60च होता. मग कट ऑफ जर 60 होता तर मग याला कुठे कुठे देईल? कोणत्या परिमंडल? ज्या परिमंडलाचा कट ऑफ 60 आहे त्या परिमंडलामध्ये याला काय देणार आहे? नियुक्ती देणार आहे. म्हणजे याच्यावरून हे समजते की कट ऑफ तर तुमचा एकच लागेल. ओव्हरऑल कट ऑफ एकच लागणार आहे. एससीचा वेगळा, एसटीचा वेगळा, त्याच्यानंतर ज्या ज्या कास्ट आहे त्याचा कट ऑफ वेगळा लागेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे परिमंडल निवडाल तिथेच तुम्हाला मिळेल याची गॅरंटी नाही. कारण आता एकच परिमंडल आहे, 2 जागा आहे. फॉर एक्झाम्पल किती जागा आहे? 2 जागा आहे. पण एक नागपूर जागा आहे. फॉर एक्झाम्पल हे नागपूरचं आहे, इथे 2 जागा आहे. पण 2 जागा आहे तर 2च विद्यार्थी सिलेक्ट होतील ना इथे. किती विद्यार्थी सिलेक्ट होतील? 2. पण अप्लाय किती जण करतील? अप्लाय करतील 10 जण. मग 10 जण अप्लाय केले. जे हायेस्ट वाले मार्क्स असतील त्या दोघांना इथे देईल. उर्वरित 8 जणांना इतर परिमंडलामध्ये पाठवतील. समोर त्यांनी असंच मेन्शन केलेलं आहे बघा. जसं मी तुम्हाला समजून सांगितलं ना, त्याच प्रकारे इथे समोर म्हणताय बघा. हे बघा, उमेदवारी या भरती प्रक्रियेत निवड झाल्यास त्याने ऑनलाईन अर्जात निवडलेल्या परिमंडलात त्याच्या पदस्थापनेकरिता विचार करण्यात येईल. त्यानं तुम्ही जे निवडाल ना त्याच्यासाठी तुमचा विचार करण्यात येईल. परंतु त्या कट ऑफ मध्ये तुम्हाला बसावं तरी लागेल. आता कारण 10 विद्यार्थी जर अप्लाय करतील ना, 2च जागा आहेत, मग दोघांनाच मिळेल. मग 8 जणांना मिळणार नाही असं नाही, तर 8 जणांना इतर परिमंडळाला पाठवते आणि तो सर्वस्वी निर्णय कंपनीचा राहील. बघा समोर तेच म्हटलंय. असे असले तरी उमेदवाराची पदस्थापना ही कंपनीच्या त्या वेळच्या कामाच्या निकडीप्रमाणे करण्याचे अधिकार कंपनीच्या प्रशासनास राहील. तसेच हा महत्वाचा पॉइंट आहे बघा. तसेच उमेदवाराने ऑनलाईन अर्जात निवडलेल्या परिमंडलात पदस्थापना देणे शक्य नसल्यास, आता पॉसिबल राहील का? 2 जागा, 10 विद्यार्थी आहे, तर 8 जणांना तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेतरी पाठवावं लागेल ना. मग 2 जणांच्या ज्यांना चांगले मार्क्स आहे त्यांनी ते निवडलं होतं त्याला तर ते मिळतील. पण त्याच्या व्यतिरिक्त जे उर्वरित स्टुडंट आहे त्यांना बघा कुठं मिळतील? अनुशेष व रिक्त पद ज्या परिमंडलामध्ये उपलब्ध आहे. आता 10 विद्यार्थी केले, बाकीच्या आता 10 विद्यार्थी एकाच ठिकाणी प्रेफरन्स देतील, दुसऱ्या ठिकाणी तर देणार नाही. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या परिमंडलामध्ये तुम्ही प्रेफरन्स द्या तिथं जर नाही तर दुसरं परिमंडल, तिथं नाही तर तिसरं परिमंडल, अशा 7ही परिमंडलामध्ये जिथं जागा खाली आहे तिथं तुम्हाला ते नोकरीला पाठवतील. समोर तेच म्हटलंय. रिक्त पदे ज्या परिमंडलामध्ये उपलब्ध आहेत त्या परिमंडलात पदस्थापना देण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. क्लिअरली मेन्शन केलं आहे. 2623 जागा आहे, 2623 जणांचं सिलेक्शन होईल. कट ऑफ एकच लागेल. एससीचा एकच कट ऑफ, एसटीचा झोन वाईज कट ऑफ लागणार नाही. हे मी तुम्हाला आताच सांगतोय. आता यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, कारण त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कुठे इथे जॉब देतील. पदस्थापनेसंदर्भात उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप केल्यास अथवा कोणत्याही मार्गाने दबाव आणल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. चुपचाप काय करायचं? चुपचाप नोकरी घ्यायची, जिथं भेटते तिथं चाललं जायचं, कुठं शिफारस करायची गरज नाही. नोकरी मिळणे खूपच गरजेचं आहे. आणि चुकीनं तुम्हाला असंच त्यांना असं समजलं आणि बाहेर काढलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही, असं क्लिअरली मेन्शन इथे केलेलं आहे. ओके, उमेदवारास नियुक्तीच्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन रुजू होणे आवश्यक राहील. तर ही महत्वाची माहिती होती. यामुळे मी तुम्हाला एक क्लिअरली सांगतो की कट ऑफ तुमचा एकच लागणार आहे. ओके, या पॉइंट वरून तू हे सुद्धा नक्की क्लिअर होत आहे. ओके, चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असल्या प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यासाठी वारंवार आणत राहील. त्याच्या व्यतिरिक्त मी वारंवार सांगितलं, अभ्यास करत राहा. अभ्यासानंच नियुक्ती होणार आहे, अभ्यासानंच सिलेक्शन होणार आहे.
तुमच्यासाठी एक फ्री ऑफ कॉस्ट सिरीज सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती अख्ख्या महापारेशन मध्ये अख्ख्या युट्यूब चॅनलवरती असे क्वालिटीवाले क्वेश्चन नाही मिळणार. आपली सिलेक्शन वाली सिरीज आहे. कोणती आहे? सिलेक्शन वाली सिरीज. त्या सिलेक्शन वाल्या सिरीज मध्ये पूर्ण सिलेबस कंप्लीट झालेला आहे. 100 क्लासेस झालेले आहे. बेसिक इलेक्ट्रिकल पासून तर पॉवर डिस्ट्रीब्युशन पर्यंत पूर्ण आपण शिकवलेलं आहे. MCQ घेतलेले आहे. एकदा जाऊन तुम्ही नक्की व्हिजिट करायचं. याची प्लेलिस्ट बनली आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. ओके, चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल. जर व्हिडिओ स्टार्ट होते ना, तुम्ही लाईकही करून टाकत जाणार राजे हो. तुम्ही लाईक नाही करत, का बरं नाही करत माहित नाही. व्हिडिओला लाईक कमी असते, व्ह्यू जास्त असतात, लाईक कमी असते. चला लाईक करून द्या. दिल से लाईक कर दो यार. ओके, चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.